झी 24 तास एक पाऊल पुढे. वेलकम बॅक. आता थोडंसं कॉमेडी सिनेमाविषयी. येड्यांची जत्रा हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झालाय. नुकताच या सिनेमाचं म्युझिक लॉन्च करण्यात आलं. हा सिनेमा ग्रामीण जीवनावर आधारित आहे. शहरी सुविधांपासून वंचित असलेल्या गावात जेव्हा सरकारी योजना येते तेव्हा काय धमाल उडते हे दाखवण्यात आलंय येड्यांची जत्रामध्ये. नुकतंच या सिनेमाचं म्युझिक लॉन्च करण्यात आलं. गुरु ठाकूरनं लिहिलेल्या गाण्यांना संगीतबद्ध केलंय क्षितिज वाघ यांनी. सॅनिटायझेशन हा विषय आम्ही हँडल केलेला आहे, पण तो नुसता असा प्रीची होऊ दिलेला नाहीये. एक विनोदाच्या माध्यमातून हा संदेश पोहोचवण्याचं आम्ही काम केलेलं आहे. गाणी ऐकताना खूप आनंद झाला, कारण गीतकाराला नेहमी एक भीती असते की आपण ते शब्द लिहितोय ते त्याला चाल लागून आणि काय येतं कानावर, पण तो संपूर्ण आनंद, कारण त्याने कंपोज छान केली आहेत, म्युझिक छान आहे आणि चांगल्या मंडळींनी गायली आहेत. श्रेया घोषाल, शंकर महादेवन यासारख्या मंडळींनी गायली होती. तर एक खूप चांगला अनुभव रसिकांना यातून मिळाला. विनोदातून समाज प्रबोधनाचा संदेश या सिनेमातून देण्यात आलाय. भरत जाधव, पंढरीनाथ कांबळे, विशाखा सुभेदार, निशा परुळेकर अशी धमाल कास्ट या सिनेमात पाहायला मिळेल. धमाल, टाइमपास विषय आपल्या रोजच्या माहितीतला असणार आहे. हा चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला कळेल, पण रोजच्या माहितीतला विषय जरी असला, म्हणजे रोजचं जीवन आपण जगतोय त्यातला फार महत्वाचा गंभीर विषय आहे खरं तर, पण त्याला ह्या चित्रपटात विनोदी अंगाने हा चित्रपट तो फुलवत जातो विषय, आणि त्या पद्धतीने धमाल होत जाते. भूमिकेबद्दल बोलायचं तर खूप दिवसांनी झीवरच आम्ही भरत आणि मी आम्ही एक सिरियल करत असू, हसाच्या कटपू नावाचे. तर त्यात आम्ही तिरळी, दोन बाप आणि लेक दोघेही तिरळे असं ते कॅरेक्टर होतं. पण जरा भरत ही तिरळा असता कदाचित तर आणखीन आम्हाला मजा करता आली असती, पण या सिनेमात मी एकटाच तिरळा आहे. फक्त यावेळेस जोडीला माझ्या विशाखा आहे, आणि त्यामुळे आम्ही त्यातली जेवढी जास्तीत जास्त गंमत कशी आणता येईल त्या गोष्टीचा प्रयत्न केला आहे. माझे डोळे तिरळे आहेत. पॅडी माझा मुलगा आहे, त्यामुळे अखंड मी सिनेमात अशी वगैरे बोलताना तुम्हाला दिसेल. त्याचा ऍक्च्युली पहिले सुरुवातीला खूप त्रास झाला. एक दिवसभर क्लोज करताना कळत नव्हतं की कुठं बघावं, काय करावं. पण मग पॅडीनी एक अख्खी सिरियल त्याच्यात केली होती, त्याच्यामुळे तो खूप मुरला आहे त्या पद्धतीत, त्या विनोदाच्या पद्धतीत. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर राहून मग प्रयत्न केला, आणि मग नंतर मग एक दुसऱ्या दिवशी वगैरे खूप सोपं गेलं. तेव्हा ही येड्यांची जत्रा प्रेक्षकांना वेळ लावणार का हे सिनेमा रिलीज झाल्यानंतरच कळेल. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.